परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती, ज्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पोलीस कोठडीमध्ये हार्ट अटॅकने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते। या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निदर्शन करत निषेध नोंदवला। यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावरून बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू वेदनादायी असून पोलिसांनी त्यांची हत्याच केली आहे। यातील संबंधित पोलिसांवर 102 कलम अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परभणी येथील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी जायला हवं होतं, मात्र फडणवीसांना मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी महत्त्वाचा वाटला। राज्य सरकारने दलितांवर होणारे अन्याय अत्याचार याबाबत कठोर पावले उचलावीत, अन्यथा बहुजन समाज पार्टी आंदोलनाच्या शस्त्रांनी रस्त्यावर उतरेल असाही इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतोय, माझं चुकलं म्हणतोय, तो माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसाच्या भाडोत्री गुंडांनी त्या ठिकाणी मारहाण केली। पोलीस कोठडीत त्याचा वध झाला आणि तो यासाठी शहीद झाला। त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या घटनेची CBI मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले हे स्वतः परवा 14 तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही CBI चौकशीची मागणी केली। आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना CBI चौकशीच्या मागणीचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील। हा निदर्शने आणि धरण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे 13 कोटी जनता आहे या 13 कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देऊ। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत, कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र असतंय काय याची सखोल चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडला शोधून खरं तर हा माथे फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे, पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात, कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा, परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। या माध्यमातून CBI चौकशीची आम्ही मागणी करतो आणि CBI चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल, सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला देतो। धन्यवाद। आंबेडकर अनुयायाला काय आवाहन कराल? सर्व आंबेडकर अनुयायांनी शांततेनं या ठिकाणी संयम राखावा, कारण ही आपल्याला उचकवण्याचं काम आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर समाजाने सत्ताधारी पक्षासोबत असेल मित्रपक्षासोबत असेल मतदान करून आपली आपली भूमिका आपल्या आपल्या विचारावर तरी चाललं, परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कुणाची भूमिका असेल तर निश्चित बौद्ध समाज एकत्र होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करील हा आशावाद मी या निमित्तानं घेतो। गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्राचा जरी इतिहास आपण बघितला 2008 साली खरलांजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि आज कुणीतर महाराष्ट्र पेटवायचं काम करतोय। दलितांना मराठ्यांना आणि इतर सुवर्णांना पेटवून खऱ्या अर्थानं या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची असेल ती भूमिका उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बांधील करतील हा आशावाद या निमित्तानं देतो। आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता
शांततेच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने शांततेनं आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि ही भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा. कोम्बिंग ऑपरेशनच्या विरोधात आठवले साहेबांनी त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शहाजी उमर यांच्याशी चर्चा करून आठवले साहेबांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी. आता हे तर षडयंत्र दिसते ना अगदी, ज्या अर्थी फक्त भारतीय संविधानाचीच होती, इतर काय या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषाचे फोटो आहेत, पुतळे आहेत, अनेक समाधी आहेत, अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारकं आहेत, तिथं न होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं, कारण आंबेडकर समाज हा भावनिक आहे, तत्पर उत्तर द्यायला तयार होतोय आणि केवळ ह्या समाजाला हुसकवण्याची कुणाची भूमिका आहे हे सत्य जनतेपुढे यावं. महायुतीचं स्वागत हे अशा घटनेने करायचं की विरोधकाचा डाव असू शकतो? नाही, या संदर्भात आता पोलीस चौकशी करतील ना. आम्ही मागणी केली आता मास्टर माइंड कोण आहे त्याचा काढा उरकून. अगदी मास्टर माइंड ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल त्यानंतर सत्य परिस्थिती येईल. सरकार मंत्रिमंडळाचा